गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कॅम्प 3 परिसरातील संजय गांधी नगर येथे स्कायवॉक खाली अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने धाड टाकत एका व्यक्तीस ताब्यात घेतलाय। या कारवाईत सुमारे 700 ग्राम गांजा जप्त करण्यात आलाय। उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पोलीस ठाण्यामध्ये नशेचे पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे। अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जवळपास 4 किलो चरस पकडण्यात आले। त्यानंतर आता मध्यवर्ती पोलिसांनी गांजा विकणाऱ्या डीलर विरोधात मोठी कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस शिपाई किशोर काळे यांना संबंधित ठिकाणी नशेच्या पदार्थांची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानुसार रात्री 1:30 वाजताच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे व तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कोरबरने, विशाल मालशेटे तसेच पोलीस अंमलदार सुभाष सूर्यवंशी, किशोर काळे, प्रशांत धुळे, विश्वास माने यांचा समावेश होता। पथकाने घटनास्थळी धाड टाकून अशोक रोकडे या व्यक्तीस ताब्यात घेतलं। पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीकडून सुमारे 700 ग्राम गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून त्याने हा गांजा कुठून आणला याचा तपास पोलीस करतायत। परिमंडळ 4च्या हद्दीमध्ये आमचे झोनपूर सर माननीय गोरे साहेब यांचे आदेश प्राप्त झाले होते की झोनपूर हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचा गांजा, एमडी, चरस हे पदार्थ मिळून येता कामा नये। याच्याच अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये अशीच एक चरसची केस झालेली होती। आम्ही सुद्धा संजय गांधी नगर रेल्वे स्टेशनच्या बाजूला काही व्यक्ती महिला गांजा विक्री करत आहेत अशी बातमी मिळालेली होती। त्यानुसार आम्ही बऱ्याच वेळा छापे टाकले होते। पिणारे व्यक्ती मिळाले होते परंतु विक्री करणारे कोण मिळाले नव्हते। त्याच अनुषंगाने कारवाई करत असताना आम्हाला माहिती मिळाली की संजय गांधी नगर, उल्हासनगर या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये एक व्यक्ती गांजा विकत आहे। यानुसार आमची डीबी टीम आणि आम्ही स्वतः छापा टाकला असता त्याच्यामध्ये अशोक रोकडे नावाचा ग्रस्त याच्याकडे 700 ग्रॅमचा गांजा मिळाला आहे आणि त्याच्यावरती या अगोदर सुद्धा असे बरेचसे गांजा विक्रीचे 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याला जागेवरच ताब्यात घेऊन त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे, त्याला अटक केली आहे आणि त्याला त्याच्याकडून गांजा जप्त केलेला आहे। तसेच त्याला 3 दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे। त्यामध्ये गांजा कुठून आणला, कुणाला विक्री करत होता याबद्दल माहिती घेणं सुरू आहे। यापूर्वी या व्यक्तीवरती काही गुन्हे दाखल आहेत? या व्यक्तीवरती टोटल 7 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 3 गुन्हे त्यांच्यावरती एनडीपीएसचे आहेत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।